नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आज 14 ऑक्टोबर आहे, म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यामध्ये आपण आलो आणि आता जवळपास पाऊस उघडला आहे आणि पुढे पाऊस येईल असा आणखी अंदाज सांगितला आहे. परंतु मधल्या या 8-10 दिवसाच्या उघडीमध्ये चांगला फायदा झाला शेतकऱ्याचा. सोयाबीन करता आलं, कापूस वेचता आला. आता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तेलंगणाचा काही भाग, या सगळ्या ठिकाणावरून आता मला फोन येत आहेत कापसाच्या पोझिशनसाठी, कापसासाठी काय करायचं. कारण खूप पाऊस झाला यंदा आणि या पावसामुळं कापसावर खूप परिणाम झाला. काही ठिकाणी कापसावर खूप लाल्या आला, काही ठिकाणी कापूस पिवळा पडला, काही ठिकाणी कापसाची वाढ झाली, काही ठिकाणी झाली नाही. आणि शेतकरी संभ्रमात आहे की आता त्याच्याजवळ काही जणांजवळ मर्यादित ओलीत आहे, काही जणांना कापूस ठेवता येतो, काही जणांना कापूस लवकर काढून दुसरं पीक घ्यायचं आहे. तर फोन येत आहेत की आता कापसाचं काय करायचं. तर आता या वेगवेगळ्या मुद्द्यावर मी चर्चा करतो. जर आपल्याला कापूस ठेवायचा असेल तर काही शेतकरी असे आहेत की दुबार ओलिताचं त्यांच्याकडे पाणी नसते, पाण्याची व्यवस्था नसते आणि एखादं दोन संरक्षक ओलीत करून त्यांना कापूस घ्यायचा असतो, कापसाचा खोडवा ठेवायचा असतो. तर अशा शेतकऱ्यासाठी काय करता येईल? तर अशा शेतकऱ्यासाठी आता ज्यांना कापूस ठेवायचा आहे त्यांनी ताबडतोब वेळ न दवडता खालून आता NPKचा एक डोस द्यायचा. कारण यंदा कापसाची मुळी कमी आहे, मुळी अडचणीत आली होती आणि त्यामुळं जमिनीतून आता न्यूट्रिएंट तुम्हाला द्यावं लागतील. जमिनीतले न्यूट्रिएंट आता बरेचसे वाहून गेले, फिक्स झाले. तर खोडव्याच्या व्यवस्थापनामध्ये तुम्हाला NPK खालून द्यावं लागतील. एकरी एक बॅग तुम्ही 10-26-26 घ्या, 15-15-15 घ्या, 19-19-19 घ्या, कुठलंही संयुक्त दाणेदार खत घ्या, एकरी एक बॅग द्या. त्याच्यासोबत तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट द्यावं लागतील. 10 किलो धनलक्ष्मी पावडर किंवा 10 किलो धनलक्ष्मी दाणेदार हे तुम्हाला घेता येईल. यामध्ये फेरस, झिंक, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर ही सगळी घटक मूलद्रव्ये आहेत. ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. जिथे तुम्हाला धनलक्ष्मी मिळत नाही तिथे कुठलंही तुम्ही सॉइल ऍप्लिकेशनचं चांगलं मायक्रोन्यूट्रिएंट घ्या. ते एकरी 10 किलो त्या मिश्र खतासोबत, संयुक्त दाणेदार खतासोबत मिसळून ताबडतोब खालून द्या तुम्ही. नंतर जिथे पूर्ण पाऊस उघडला आहे आणि जमिनीत आता पाणी द्यायची आवश्यकता आहे तिथे एक पाणी देऊन टाका. आहे तो कापूस वेचून घ्या. आणि आता काही ठिकाणी कापसावर लाल्या आहे, कापूस खूप पिवळा झाला आहे, तिथे आता तुम्हाला फवारणीतून काही व्यवस्थापन करावं लागेल. आणि फवारणीच्या व्यवस्थापनामध्ये तुम्हाला एक मायक्रोन्यूट्रिएंट तुम्हाला फवारणीतून घ्यावं लागेल. तुम्हाला अवतार मायक्रो घेता येईल किंवा सुपर पॉवर घेता येईल किंवा तुम्हाला जे उपलब्ध आहे मायक्रोन्यूट्रिएंट तुमच्या पसंतीचं ते घेता येईल. हे झालं मायक्रोन्यूट्रिएंटच्या बाबतीत. याच फवारणीमध्ये तुम्हाला एक फंगीसाईड टाकावं लागेल की ज्याच्यामुळे आता कापसावर ग्रे मिल्ड्यू किंवा पावडरी मिल्ड्यू येण्याची शक्यता आहे थंडीला सुरुवात झाल्यामुळं. त्यामुळं 22-3 किंवा त्या गटाचं एखादं फंगीसाईड घ्या किंवा ज्यामध्ये 2 घटक आहेत असं साप सारखं मँकोझेब आणि कार्बॅन्डाझिम याचं कॉम्बिनेशन असलेलं साप सारखं एखादं फंगीसाईड घेता येईल. म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट, फंगीसाईड याची फवारणी करावं लागेल तुम्हाला. आणि आता गुलाबी बोंडअळीची वेळ आहे. तुम्हाला खोडवा ठेवायचा आहे म्हणजे गुलाबी बोंडअळीचा बंदोबस्त करावा लागेल. तर गुलाबी बोंडअळीच्या बंदोबस्तासाठी तुम्हाला टार्गेट लिटरला 1 मिली याप्रमाणे घ्यावं लागेल किंवा कुठलंही अळीनाशक घ्या. जी कंपनी आहे त्यांनी जे प्रमाण रिकमेंड केलं त्या प्रमाणात ते घ्या. म्हणजे एक अळीनाशक, बुरशीनाशक आणि मायक्रोन्यूट्रिएंट अशी फवारणी करा. म्हणजे कापसाची परत वाढ सुरू होईल, कटआउट मधून कापूस बाहेर येईल आणि नवीन पात्या, फुलं, बोंड त्याला लागतील आणि आपल्याला त्या खोडव्याचं उत्पन्न घेता येईल. हे झालं खोडवा जर ठेवायचा असेल तर. आता तुम्हाला खोडवा ठेवायचा नाही आहे, तो कापूस वेचून तुम्हाला दुबार पीक घ्यायचं आहे, त्यासाठी सुद्धा आमच्याकडे चौकशी येते. तर अशा ठिकाणी काय करायचं?
काही ठिकाणी आता शेतकऱ्यांना कापूस लवकर वेचायचा आहे, त्यांच्याकडे आता पुढे पाणी पुरत नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हा कापूस लवकर उन्हंगवाडी झाल्यासाठी होण्यासाठी, लवकर बोंड फुटण्यासाठी, लवकर येण्यासाठी काय करायचं. तर 70, 80, 85% बोंड जिथं कैऱ्या बोंड जिथं पक्व झाली आहेत, या पिकाचं जर तुम्हाला लवकर हार्वेस्टिंग करायचं असेल तर अशा कापसावर तुम्हाला इथ्रेल मारता येईल. इथ्रेल हे रायपनिंग हार्मोन आहे. कसं मारायचं, तर हे 1000 ते 2000 ppm इथ्रेल जर तुम्ही मारलं तर कापसाची पानं लवकर पिवळी पडून 8 दिवसात पानगळ व्हायला सुरुवात होते आणि आहे ती बोंड, आहे ती घाटर फटाफट फुटून एकाच वेचणीत तुमचा कापूस तुम्हाला घरी आणता येतो. त्याच्याही पेक्षा जर फास्ट तुम्हाला करायचं असेल शॉर्टकट, तर मग तुम्हाला ग्रामोक्झोन मारता येते. ग्रामोक्झोन मारल्यानंतर सगळी पानं जळून जातील, ज्या कैऱ्या आहेत, जी बोंड आहेत ते उघडी पडतील, फटाफट फुटतील. आहे तो कापूस वेचून घ्या, घरी आणा. नंतर त्या कापसाच्या शेतामध्ये दुबार मशागत करून तुम्हाला गहू पेरता येतो, हरभरा पेरता येतो, त्या शेताचं व्यवस्थापन करता येते. कारण काही शेतकऱ्याकडे पाणी नसते, त्यांना लवकर पेरायचं असतं, त्यासाठी असे काहीतरी शॉर्टकट पाहिजे. तर बंधूंनो, आपल्याला कापसाला म्हणजे जर ठेवायचं असेल तर खोडवा घ्यायचा असेल तर काय करायचं ते सांगितलं, आणि लवकर जर कापसाचं उत्पन्न घेऊन दुबार पीक घ्यायचं असेल तर काय करायचं ते सांगितलं. आमच्या सूचना, आमची मार्गदर्शक तत्व जर आपल्याला आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावर कॉमेंट करा. धन्यवाद.